वंदे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम, माता भगिनींचे प्रेम, विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि शिर्डीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या एक राखी जवानांसाठी अभियानाच्या 6व्या वर्षातील रक्षारथ गुरुवारी शिर्डीतून गुजरात कच्छ येथील भारत पाकिस्तान सीमेच्या दिशेने रवाना झाला। यंदा जवानांच्या मनगटावर बांधण्यासाठी तब्बल 1 लाख राख्या पाठवण्यात आल्या आहेत। साईबाबांच्या पावनभूमीतून रवाना झालेला हा रक्षारथ केवळ राख्याच नव्हे तर माता भगिनींचे प्रेम, विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञतेची भावना घेऊन निघाला आहे। रक्षारथाच्या प्रस्थानावेळी काशिकानंदगिरीजी महाराजांच्या आश्रमातील विद्यार्थी व शिक्षकांनी पावली आणि भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले। आत्मामाली शैक्षणिक संस्थांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत जवानांसाठी राख्या पाठवल्या। साईभक्त माता भगिनींनी ही राख्या जमा करून या देशभक्तीपर उपक्रमाला उत्स्फूर्त साथ दिली। यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थांचे अधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे म्हणाले, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा विश्वास जवानांना देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। दरम्यान रक्षारथाचे कोपरगाव शहरात ही उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। शालेय विद्यार्थिनी आणि संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते रक्षारथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राखीच्या नाजूक धाग्यातून देशाच्या सीमेवर तैनात जवानांपर्यंत आपुलकी, प्रेम आणि कृतज्ञतेचा संदेश पोहोचवणाऱ्या या उपक्रमाला यंदाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी हा उपक्रम 6 वर्षापूर्वी आमच्या युवा सेवकांच्या मदतीने आम्ही चालू केला होता। सुरुवातीचे 4 वर्ष कोपरगावातून जवळपास 12, 15, 18 हजार अशा संख्येने राख्या गोळा होत गेल्या। प्रतिसाद बघता तालुक्याबाहेरील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्यावर संपर्क केला की आमच्याही राख्या आपण जवानांपर्यंत पोहोचवाव्यात। या हेतूने मग आम्ही मागच्या वर्षी शिर्डी ते श्रीनगर असा 7 राज्यांचा प्रवास करून जवळपास 2.5-3 हजार किलोमीटर जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास 300-350 ठिकाणी त्याचं स्वागत झालं। अगदी शिरपूरमध्ये अमरीशभाईंच्या संस्था असेल, शहादा असेल, केंद्रीय मंत्री कैलास विजय वर्गीयवार असतील, अशा सगळ्या मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय, जात पात, प्रांत पंथ सगळं विसरून या उपक्रमांना एक देशभक्त म्हणून सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या नुसत्या राख्या नव्हे तर त्या राखीबरोबर एक संदेशपत्र असतं ते घेऊन आमचे युवक त्या ठिकाणी पोहोचले। जेव्हा जवानांनी त्याच्यावरचे संदेश वाचले, ऐकले, काहींचे डोळे भरून आले, भावनिक झाले आणि एक आत्मिक समाधान मिळालं की आपण सणासुदीला या ठिकाणी नसतो तरी देखील 140 कोटी देशवासी आपल्या मागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत सीमेचं रक्षण करताना। आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून या वर्षी आम्ही आता कच्छ बॉर्डरला शिर्डी ते कच्छ असा हा प्रवास आयोजित केलेला आहे। शिर्डीमधून आता या रक्षारथाचं प्रस्थान झालेलं आहे। कोपरगाव, सिन्नर, नाशिक, दिंडोरी असं करत हे गुजरातमध्ये जाऊन थेट कच्छवर 3 ते 4 ठिकाणी या राख्यांचं वितरण होणार आहे। मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख राखी या 350 ठिकाणी जिथं जिथं स्वागत झालं, लेझिम ढोल ताशा वाजून या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रतिसाद या वर्षी मिळेल। एक राखी जवानों के नाम हा उपक्रम आता शिर्डीतून सुरू झालेला आहे। त्याची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे। 850 किलोमीटरचा या वर्षीचा प्रवास आहे। अर्थात 2च राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होऊन जाणार आहे, पण थेट पाकिस्तान सीमेवर या ठिकाणून या राख्या आपल्या जवानांच्या पर्यंत पोहोचणार आहे। आणि तितकाच प्रतिसाद याही वर्षी आदरणीय दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरु माऊलींनी देखील आश्वासित केलंय की आमचे सर्वजण उपस्थित राहतील। आत्मा मालिक ध्यानपीठ असेल, संजीवनीचे काही आमचे विद्यार्थी असतील, उद्योग समूह असेल, वेगवेगळ्या लोकांनी, अगदी गुजरात मधले काही विधायक असतील, माजी सभापती असतील, या सगळ्यांनी जोरात स्वागत करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आणि त्यामुळे याही वर्षी उत्साहात आमच्या महिला भगिनी राखी घेऊन संदेश लिहून आमच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी या उपक्रमाला प्रतिसाद देत आहे। नमस्कार। आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये आदरणीय आमदार विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून
एक राखी जवानांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवला जात आहे. गेल्या 5 वर्षांपासून आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा खूप मोठ्या उत्साहाने उपक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. सकाळी शिर्डीवरनं जो रक्षा रथ आहे तो निघाला होता आणि तो आपल्या कोपरगाव शहरामध्ये आलेला आहे. ठिकठिकाणी रथाचे अतिशय सुंदर असे स्वागत होत आहे. शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी या रथाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत. कोपरगाव शहरातले नागरिकांनी सुद्धा खूप उत्साहात या रथाचं स्वागत केलेलं आहे. आणि याच्या मागचे कारण एकच आहे की आपल्या परिवारापासून दूर सेनेतले आपले जे सर्व जवान आहेत ते आपल्या सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करतात, आपल्या सगळ्यांचे रक्षण करतात. आणि म्हणूनच या रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत सुद्धा राख्या या पोहोचल्या पाहिजे, त्यांनाही या सणाचा आनंद घेता आला पाहिजे. त्याकरता गेल्या 5 वर्षांपासून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम चालत आहे. आणि खरं तर मी कोपरगावच्या सर्व माता भगिनींना एक आवाहन करते की आपण सर्वांनी उद्या आणि परवा अशा 2 दिवस आपल्या आपल्या राख्या सुद्धा आपल्या जवानांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे माननीय आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एक राखी जवानांसाठी हे 6वं वर्ष आहे. गेल्या 6 वर्षापासून आपले एक जवानांप्रती आपली एक जबाबदारी आणि जे जवान आपल्यासाठी अहोरात्र आपल्या देशाची आणि आपली सेवा करतात त्यांच्यासाठी एक कृतज्ञता म्हणून एक राखी जवानांचे हा उपक्रम विवेक भैया व रेणुका भाभी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्याचं हे 6वं वर्ष आहे. या राख्या घेऊन हजारो राख्या घेऊन आपले संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक दरवर्षी आपल्या देशाच्या बॉर्डरवर जात असतात. मागच्या वर्षी ते काश्मीरला गेले होते, यावेळी कच्छच्या बॉर्डरवर ते राख्या घेऊन जात आहे आणि आपल्या बांधवांना सीमेवर जे आपलं रक्षण करतात त्या बांधवांना या राख्या एक प्रातिनिधिक स्वरूपात ते बांधत असतात की ते जे आपल्यासाठी काम करताय त्याचं एक प्रतीक म्हणून ते आपल्या राख्या बांधून त्यांच्याप्रती एक सद्भावना व्यक्त करत असतात. या रथाचं वर्ष जे काम चालू आहे तर दरवर्षी याची व्याप्ती वाढत आहे. प्रत्येक शहरातून जिथून त्या 2-3 स्टेट पार करतं प्रत्येक शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात या नवीन उपक्रमाचं स्वागत मोठ्या जल्लोषात प्रत्येक शहरात होत असतं.